नमस्कार, मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण मनसर या भागामध्ये आहोत. तर आता या ठिकाणी भूमिपूजन समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. त्यामध्ये माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून मनसर शहरातील लवजी वस्ताद चौक, मुंजबा मंदिर ते पुणे नाशिक हायवे रस्ता करणे भाग 2 असा या ठिकाणी भूमिपूजन समारंभ पार पडलेला आहे. या ठिकाणी मनसर नगरपंचायतचे सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच उपनगराध्यक्ष तसेच या मनसरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यासोबत सविस्तर चर्चा करणार आहोत. या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला आहे. काय सांगणार आहे? मनसर नगरपंचायतीच्या वतीने आणि प्रभाग क्रमांक 2 आणि 3 हे संयुक्त काम होणार आहे. रस्त्याचं पेविंग ब्लॉक आणि सुशोभीकरण. प्रभाग क्रमांक 2 आणि 3 यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आणि पेविंग ब्लॉक असं काम या ठिकाणी आहे. का आता मनसरच्या विकासात आता त्या दिवशी उद्घाटन झालं, आजही उद्घाटन झालं. मनसरच्या विकासात कशा पद्धतीने भर पडताना दिसलाय, काय सांगा? नक्की मनसरच्या विकासाच्या दृष्टीने एक पाऊल घेत आहोत आम्ही. हा जो झालेला फंड नवीन नगरपंचायतच्या वतीने नामदार साहेबांच्या प्रयत्नातून आलेला आहे. तसंच काही प्रयत्न आमचे असतात, तसं साहेबांचंही खूप छान योगदान आहे. त्याबद्दल आम्ही कामं करणार आहोत, एकजुटीने चांगली कामं करणार आहोत. नागरिकांना कसा फायदा होणार आहे या रोड? हा जो रोड आहे तो हा जुना पुणे नाशिक रोड आहे आणि शाळेचा रोड आहे. मुलांचा ये जा रोड हा सातत्याने जातो, कारण का पुणे नाशिक हायवे पलीकडं गाड्यांची जास्त वर्दळ असते आणि ह्या रोडचा जास्त उपयोग हा आपल्या शाळकरी मुलांना होत असतो. त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने काम आम्ही करणार आहोत इथे. ठीक आहे. तुम्ही आता नवीनच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आला त्या ठिकाणी. आता पहिलंच उद्घाटन असेल, तर काय सांगणार आहे आता लोकांना कशा पद्धतीने याचा फायदा होणार आहे? 225 मीटरचा हा रोड आहे, मुंजाबा मंदिरपासून तर लवजी वस्ताद समाधीपर्यंत. तर याच्यामध्ये क्वालिटीमध्ये कोणतेही कॉम्प्रोमाइज होणार नाही आणि एकदम टिकाऊ रस्ता बनेल याचं प्रशासन नक्कीच काळजी घेईल. साधारण किती निधी आलेला आहे? 69 लाख रुपयाचं हे काम आहे. 69 लाख रुपये. ठीक आहे. काय सांगणार आहे आता नागरिकांना, काय आव्हान करणार आहे? काय म्हणजे मनसरच्या नागरिकांना काय नवीन आव्हान आहे? ह्या रस्त्याचा नागरिकांना नक्कीच फायदा होईल आणि यापुढे आपण असेच विकासपर कामं करत राहू याचं प्रशासन ग्वाही देत. आता तुम्ही देखील उद्घाटनाला काय सांगणार आहे? तसं पाहिलं तर मनसर शहरामध्ये महायुतीच्या माध्यमातून आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून गेली 3-4 वर्ष आपण पाहतोय या मनसर शहराचा कायापालट होत असताना मग रस्ते असतील, बाकीच्या सगळ्या ज्या आपल्याला जीवनावश्यक वस्तू आहेत त्या गोष्टींमध्ये खऱ्या अर्थानं त्यांचं लक्ष असतं. आणि आज पण आपण पाहतो की हा रोड खऱ्या अर्थानं आत्ताच नगराध्यक्ष त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की अण्णासाहेब आवटे महात्मा गांधी विद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत हायवेवरून न जाता ह्या रस्त्याचा जास्तीचा जास्त वापर करतात आणि खऱ्या अर्थानं जी आवश्यकता आहे ती खऱ्या अर्थाने शाळकरी विद्यार्थ्यांना आहे. आणि त्याच अनुषंगानं म्हणजे ही नागरिकांचीच मागणी होती की ह्या बाजूनी रोड होणं गरजेचं आहे आणि तो चांगला होणं गरजेचं आहे. आणि आत्ता आपण पाहतो की 70 लाख रुपयाचा निधी या रस्त्यासाठी आणि पेविंग ब्लॉकसाठी आपल्याला मंजूर झालेला आहे. काम हे अतिशय चांगल्या दर्जाचं होईल यात शंका नाही. CO मॅडमनी त्या ठिकाणी आता सांगितलं आहे आणि आमची सगळ्यांची हीच मागणी की ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत मनसर शहरासाठी त्याच आपण होताना पाहत आहोत. ठीक आहे. आधी यावरती आता हा बेंडेमाळा रोड असं मला वाटतं ना, तर आता कॉन्क्रिटीकरण होतं. आधी मात्र खड्डे पडले होते, त्यामुळं नूतनीकरण काय आहे? आता तसं पाहिलं तर मी पहिलं सांगितलं की शाळकरी विद्यार्थ्यांचा जो महत्त्वाचा प्रश्न होता. आणि दुसरी गोष्ट आता आपण पाहतोय की ऑडिटोरियम सेंटरचं सुद्धा या ठिकाणी काम चालू आहे. म्हणजे उद्या भविष्याच्या दृष्टीने हा रोड जेवढा मोठा होईल तेवढा आपल्याला सोयीस्कर राहील, कारण तिथून पुढच्या वर्दळ आपल्याला माहिती किती वाढणार आहे आणि काय होणार आहे. या प्रभाग 2मध्ये आता हे उद्घाटन होत आहे. कशा पद्धतीने नागरिकांना फायदा होणार आहे या रोडचा, काय सांगा? हा रोड तसा महात्मा गांधी विद्यालय आणि आवटे कॉलेजचा सगळ्यात महत्त्वाचा रोड आज आहे. आणि विशेष म्हणजे इकडून ह्या रस्त्याला ढाळ असल्यामुळे पावसाचं पाणी, जर पाऊस जास्त झाला तर सगळं पाणी खाली येतं आहे. मग ते ड्रेनेज सिस्टीम पण इथं ह्या रोडमध्ये चालू करणार आहे. गटार पण याच्यात अंडरग्राऊंड असणार आहे. कशा पद्धतीने तुम्ही पाठपुरावा केला होता या रोडसाठी? खूप केलं. 2-3 वर्षापासून साहेबांकडे आम्ही जात होतो. रिसर साहेब पण इथंच राहतात ते.
होते त्यांनाही माहिती आहे का ह्या रोड भरपूर मोठ्या प्रमाणात जास्त वाहतूक ह्या रोडनी होती, मुलांची म्हणा इतर काही, आणि ऑडिटोरियम जवळ आहे त्याच्यामुळं हा रस्ता भविष्यात मोठा होणं आत्तापासूनच आवश्यक गरजेचं आहे. एक काम चांगल्या पद्धतीने होणार आहे हेच आव्हान आहे. काय चांगल्या पद्धतीने करून घ्यायचं हेच आव्हान आहे. माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून ह्या रोडसाठी 70 लाख रुपये निधी पडलेला आहे आणि हा रोड कशा पद्धतीने चांगला होईल हे आता या ठिकाणचे जे नगरसेवक नगराध्यक्ष आहे यांनी सांगितलेलं आहे. मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, मनसर.